नमस्कार. मी प्रीती खंड रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेले आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे आपले कठीणातले कठीण काम अगदी सहज आणि सोपी करेल. तर जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा संतूर साबणीच्या बॉक्सबद्दल किंवा तुमच्याकडे कोणतीही जर साबण तुम्ही वापरत असाल त्या साबणीच्या बॉक्सबद्दल. तर बघा काय होतं की आपण शाळेचे सॉक्स असो वा इतरही सॉक्स जे आपण कितीही धुतले तरी त्याचा जो घामाचा वास असो किंवा जी दुर्गंधी असते ती काही केल्या जात नाही. आपण तिला कितीही धुतलं तरी कुठे ना कुठे थोडीफार दुर्गंधी त्याला राहतेच. तेव्हा आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो संतूरचा बॉक्स आहे हा असा फाडून घ्यायचा आहे. आता बघा लहान सॉक्स जर असेल तर डायरेक्टच त्या बॉक्समध्ये बसते, पण जर लहान नसेल थोडे मोठे असेल तर आपल्याला अशा प्रकारे या बॉक्समध्ये फिट करून असे ठेवायचे आहे. अगदी 10 ते 15 मिनटं आपण असं त्याला ठेवलं की काय होतं की या संतूर साबणीच्या बॉक्समधला जो वास आहे तो वास यावाल्या सॉक्सला लागतो आणि याच्यामधली जी असलेली दुर्गंधी आहे ती नाहीशी होते. किंवा आपण काय करू शकतो, याच्यातला जो कागद आहे तोही असा काढून या सॉक्समध्ये घालून ठेवू शकतो. ही तुम्हाला पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता मी ज्या प्रकारे तुम्हाला सॉक्समध्ये हा जो कापड होता किंवा कागद होता तो याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे. आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे तुळशीच्या पाण्याबद्दल. आता बघा इथे आपण तुळशीच्या पानाचा काढा नाही तर एक छान असं रूम फ्रेशनर बनवणार आहोत. आता आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे जर काही दुर्गंधी येत असेल किंवा दमट किंवा कुंबट वास जर घरात येत असेल तर आपण काय करतो, बाहेरचा रूम फ्रेशनर विकत आणतो व ते आपल्या रूममध्ये लावतो किंवा हॉलमध्ये लावतो. पण आज काय करायचं आहे, तर आपण इथे पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये आपण टाकलेले आहे तुळशीचे पानं आणि तुळशीची पानं टाकल्यानंतर आता इथे आपल्याकडेच असलेलं पॉन्ड्स पावडर ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पॉन्ड्स पावडर घातल्यानंतर आताच आपण जे संतूर साबणीमधला जो कागद होता तो वापरला त्याच्यातला अर्धा कागद आपण याच्यामध्ये असा फाडून टाकू आणि याला ठेवूया गॅसवर. गॅसवर आपल्याला याला 2 ते 3 छान अशा उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून काय होईल की या तुळशीमधला जो सुगंध आहे तसाच या साबणीचा जे कागद आहे त्याच्यामधला जो सुगंध आहे तो पूर्णतः या पाण्यामध्ये उतरेल. आता हे पाणी छान उकळल्यानंतर आता आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की घरच्या घरी हे छान असं रूम फ्रेशनर तयार झालेलं आहे. आता आपल्याकडे असलेली स्प्रे बॉटल किंवा जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही साध्याही बॉटलमध्ये याला भरून त्याला छिद्र पाडून त्याचा स्प्रेसुद्धा मारू शकता. पण मी इथे जी आपली स्प्रेची बॉटल असते त्याच्यामध्येच याला भरत आहे आणि त्याचा छान असा घरात स्प्रे मारून घेणार आहे. याने काय होईल की आपल्या घरामध्ये असलेली दुर्गंधी किंवा जो दमट वास असतो तो नाहीसा होईल व आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही सुद्धा टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपली तिसरी टिप्स जी आहे ती आहे अशा कणकेबद्दल. आपण रोजच कणकेच्या पोळ्या ह्या करत असतो आणि जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हा काय होतं, त्या कणकेच्या पोळ्या काही व्यवस्थित येत नाही. तेव्हा आपण इथे छान एक टिप पाहणार आहोत. ती काय, तर आपल्याला इथे कपभर दूध घ्यायचं आहे. दूध घेतल्यानंतर आता आपल्याला या कणकीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले ही जी कणिक आहे याला हे पूर्णतः दूध आपल्याला पूर्ण कणकेला लागलं पाहिजे अशी तिला हाताने अशी चोळून घ्यायची आहे. आता नंतर तिला छान असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे. आता बघा इथे आपण या कणकेत दूध वापरल्या कारणाने काय होईल की जी पोळी आपली फुगत नव्हती किंवा व्यवस्थित बनत नव्हती ती पोळी छान अशी नरम बनेल, तशीच खूप अशी टम्म फुगेल. नक्की ट्राय करा आणि हो, तुम्हाला ही टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता इथे बघा मी ही कणिक छान अशी चुरून घेते. आता इथे बघा आपली कणिक छान अशी चुरून झालेली आहे. आता ही जी पहिली टिप्स होती ती होती ज्या कणकेच्या पोळ्या चांगल्या येत नाही त्याच्यासाठी आपण त्या कणकेमध्ये दूध मिक्स करून पोळ्या छान अशा बनवू शकतो. आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे एका दमाने 4 ते 5 पोळ्या आपण कशा करू शकतो आणि जो आपला पोळ्या करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ कसा वाचवू शकतो त्याच्यासाठी. आता बघा इथे आपण सगळ्यात पहिले याचे छान असे गोळे करून घ्यायचे आहे. गोळे केल्यानंतर आता त्याला छान असं घोळण लावून घ्यायचं आहे. मी ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला घोळण लावून ते जे गोळे आहे
ते पोळपाट्यावर ठेवायचे आहे. आता मी पूर्ण गोळेला घोडण लावून घेते. इथे तुम्ही बघू शकता या प्रकारेच आपल्याला एकावर एक असे 4 गोळे इथे ठेवून घ्यायचे आहे. तिथे तुम्ही कितीही गोळे वापरू शकता. मी ते 4 पोळ्या करत आहे, तुम्ही 5 ते 6 सुद्धा एका दमाने करू शकता. आता याला थोडं असं प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे इथे बेलणं. बेलणं घेतल्यानंतर आता आपल्याला याला जेवढी आपण पोळी लाटतो त्याच आकाराचं याला लाटायचं आहे. फक्त इथे एक टिप्स लक्षात घ्या की आपल्याला एकदम प्रेस करून याला लाटायचं नाही, अलगद लाटायचं, जेणेकरून काय होईल की ह्या पोळ्या अशा एकाला एक चिटकणार नाही. इथे बघू शकता माझ्या या छान अशा पोळ्या तयार आहे. एका दमाने मी इथे तुम्हाला 4 पोळ्या कशा बनवायच्या त्या दाखवल्या आहे. आता मी तुम्हाला एक पोळी शेकून सुद्धा दाखवेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी जे दूध घालून कणिक मळली होती त्याचा रिझल्ट काय आहे. तर इथे बघा आपण पोळी छान अशी शेकून घेत आहे. मी माझ्याकडे या वेळेने जेव्हा कणिक दळून आणली तेव्हा त्या कणकीच्या पोळ्या काही व्यवस्थित येत नव्हत्या, म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशली ही टिप्स दाखवली जे मी माझ्या घरी फॉलो करत आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.